नमस्कार. 10वी व 12वी नंतरच्या करिअर संधी या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आयोजित आजच्या या कार्यक्रमात उपस्थित सर्व विद्यार्थी, पालक व इतर सर्व प्रेक्षकांचे मी मृणाल राजहंस, सार्थक वेलफेअर फाउंडेशन व करिअर दिशातर्फे हार्दिक स्वागत करते. सार्थक वेलफेअर फाउंडेशन गेली 5 वर्षे एज्युकेशन, मेंटॉरिंग, करिअर गायडन्स, मेंटल ॲज वेल ॲज फिजिकल हेल्थ आणि स्किल डेव्हलपमेंट अशा विविध क्षेत्रात कार्यरत आहे. सक्षम पिढी घडवण्याकरता युवा आणि विद्यार्थ्यांना सुयोग्य मार्गदर्शन करण्याच्या दृष्टीने सार्थकची वाटचाल सुरू आहे. योग्य वयात जर करिअरविषयक अचूक मार्गदर्शन मिळाले तर निश्चितच करिअरचा प्रवास सुखकर होऊ शकतो. या एकाच उद्दिष्टाने करिअर दिशा गेली 8 वर्षे शालेय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहे. यामध्ये कलक्षमता चाचणी म्हणजेच ॲप्टिट्यूड टेस्ट, वैयक्तिक करिअर मार्गदर्शन तसेच शाळांमधील विविध करिअर सत्रांचा समावेश आहे. करिअरच्या या प्रवासात गरज असते ती अनुभवी मार्गदर्शकाची आणि नेमकी हीच गरज ओळखून आमचे गुरु व सुप्रसिद्ध ज्येष्ठ करिअर काउन्सिलर डॉक्टर श्रीराम गीत यांच्या मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. त्यांचे मी मनपूर्वक स्वागत करते. नमस्कार सर. नमस्ते. खरं म्हणजे करिअर इज इक्वल टू गीत सर हे समीकरणच गेल्या 20 ते 22 वर्षात रूढ झाले आहे. महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, सकाळ या सर्व वृत्तपत्रांमधून आज सर घरोघरी पोहोचले आहेत. पेशाने डॉक्टर असलेल्या सरांनी गेली 20 ते 22 वर्षे हजारो मुलांची करिअर घडवली आहेत. करिअर विषयक त्यांची अनेक पुस्तकेही प्रकाशित झालेली आहेत. 2013मध्ये शिक्षण क्षेत्रातील भरीव कामगिरीबद्दल त्यांना पुण्यगौरव या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सार्थकच्या उभारणीतही सरांचा फार मोलाचा आणि सक्रिय सहभाग आहे. सरांच्या प्रदीर्घ अनुभवाचा व ज्ञानाचा आम्हाला वेळोवेळी उपयोग होत असतो. तेव्हा अधिक वेळ न दवडता मी मुलाखतीला सुरुवात करते. आत्ताच 10वीचा व त्या अगोदर 12वीचा निकाल लागला आणि आता पुढे कोणती शाखा घ्यायची, कुठली करिअर निवड करायची याबाबत पालकांची व मुलांची निश्चितच धांदल सुरू झाली आहे. तेव्हा करिअर निवडताना मुलांनी व पालकांनी कोणत्या कोणत्या गोष्टींचा विचार करावा असं तुम्हाला वाटतं? सगळ्यात पहिली गोष्ट चुकूनसुद्धा विसरायची नाही, विशेषतः मुलांना सांगतो आहे, आपले 9वीचे मार्क. माझी खात्री आहे की इथे बसलेल्या 6-7 विद्यार्थ्यांच्यापैकी मी कोणालाही विचारलं की 9वीचे मार्क किती तर आठवत नाही असं धाडकन ते सगळेजण उत्तर देणार आहेत. हे धाडकन उत्तर देणं सोडून विषयवारी स्वतःचे मार्क पुन्हा पुन्हा आठवत राहायचे आणि ते मार्क आपल्याला पदवीपर्यंत टिकवायचे आहेत. शब्द काय आहे? पदवीपर्यंत ते सगळेच्या सगळे मार्क आपल्याला टिकवायचे आहेत. 10वीचा निकाल किती लागला, काय लागला, 5 किलो पेढे वाटा, 1 किलो पेढे वाटा, वाईट वाटत असेल तर 5 देवाला ठेवा, 5 स्वतःच खाऊन टाका. अगदी सोपं आहे ना? तेव्हा त्याच्यावर जास्त विषय नको, चर्चा नको, करोना नको, 10वीचे मार्क नकोत, आनंद संपला, 9वीचे मार्क समोर ठेवायचे. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, पुढे काय करायचं यांच्या प्रश्नाचं उत्तर आता तिथनंच सुरू होतं. आपल्याला चांगले मार्क कशात पडलेत आणि वाईट मार्क कशात पडलेत. मी उदाहरणार्थ शास्त्र घ्यायचं आहे, सायन्सला जायचं आहे, इंजिनियर बनायचं आहे. सरासरीपेक्षा निदान 2 मार्क तरी जास्त आहेत का शास्त्रात? लक्षात आलं का? म्हणजे मला 84 पडलेत बेस्ट ऑफ 5 पैकी, तर बेस्ट ऑफ 5 विसरायचं. 86 आहेत का शास्त्रात? गणितात 88 आहेत का? तर शास्त्र ठीक आहे, पण त्याच्यात जर 78 आणि 74 असतील तर दोनदा विचार करायचा. घेऊ नका, मी बोलत नाही आहे, विचार करायचा. जे दुरुस्त करायचं आहे ते असं दुरुस्त करायचं आहे. आणि या सगळ्याच्या संदर्भात नंतर विस्ताराने येईलच. 10वी नंतरची शाखा निवड जर काही कारणाने आपली चुकली, कोणचीही शाखा घ्या, 12वी कंप्लीट करा, तुम्हाला पुन्हा 12 बदल करता येतात. नक्की लक्षात आलं आहे? आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, इंजिनियरच व्हायचं आहे, डॉक्टरच व्हायचं आहे, सायंटिस्ट व्हायचं आहे, आर्किटेक्ट व्हायचं आहे आणि फार्मासिस्ट व्हायचं आहे. शेतीकडे इथलं कोणी जाणार नाही आहे म्हणून मी त्याचा उल्लेख करत नाही ॲग्रिकल्चरचा. याच्यात जायचं असलं तर सायन्स घ्यावं लागेल.
याच्यात जायचं असेल तर सायन्स घ्यावं लागेल, पण नाही तर सायन्समध्ये तुमचं कोणचंही गाठोडं ठेवलेलं नाही. शब्द कळला सगळ्यांना? गाठोड्यातनं काहीतरी निघेल आणि मग ते आपण घेऊ आणि मग ती आपली मालमत्ता असेल हे विसरून जायचं. तेव्हा सोपा उपाय, आत्ता सांगितलेल्या 5 एरियात जायचं आहे का? इंजिनिअरिंग, मेडिकल, फार्मसी, आर्किटेक्ट, ॲग्रिकल्चर. नसेल तर आपलं गाठोडं सायन्समध्ये नाही. आपल्या मार्काचा अंदाज घ्यायचा, वाटचाल सुरू करायची. ठीक आहे? हा झाला पहिला टप्पा. दुसरा महत्त्वाचा टप्पा, आपण कुठे बसलो आहे? करिअर दिशामध्ये बसलो आहे. हे तिघं चौघंजणं काय करतायत? काउन्सिलिंगचं काम करतायत. मग करिअर दिशामध्ये तुमच्या 10वीच्या परीक्षेच्या ऐवजी, रीतसर परीक्षेच्या ऐवजी काहीतरी कल चाचणी, क्षमता चाचणी, आवड निवड असं तपासण्याची सोय ही सगळी करून घ्यायची. करिअर दिशामध्ये ही सगळी केल्यावर त्याच्या संदर्भात निघणारे निष्कर्ष हे काउन्सिलर्स तुम्हाला समजावून सांगतील आणि ते सांगितल्यानंतर तुमच्या मनातली करिअर, तुम्हाला उपयुक्त करिअर आणि तुम्हाला योग्य ठरणारी करिअर याच्याबद्दलचा निर्णय तुमचा तुम्हीच घ्यायचा आहे. तुमचा तुम्ही निर्णय घेताना मित्रांचं ऐकायचं नाही, पालकांचं ऐकायचं, पण त्यांच्याशी न भांडता त्यांना सांगायचा प्रयत्न करायचा. भांडाभांडी करायची नाही. वडील म्हणतात नाही नाही तू हेच घे, नाही ते मला आवडत नाही, मी नाही, जा, असं नाही बोलायचं. मला हे करावं असं वाटतं आहे, तुम्ही म्हणत असलात तर याच्याऐवजी असे रस्ते आहेत, आमच्या काउन्सिलरने असं सांगितलं, आपण त्यांना भेटायचं का? आणि तुम्ही जे म्हणताय त्याच्याकरता माझ्या क्षमता आहेत नाहीत ते काउन्सिलर समजावून सांगेल. सोपं आहे अगदी. नक्की कळलं सगळ्यांना? येस. बोला. मला असं वाटतं नक्कीच हे जर ठोकताळे वापरून मुलांनी पुढच्या करिअरचा निर्णय घेतला तर त्यांचं हे मार्गक्रमण खरंच सोपं होईल सर. आपण जर आज आजूबाजूला बघितले तर पुण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये पालकांना 8वीपासूनच मुलांच्या करिअरची स्वप्न पडायला लागतात आणि त्या दृष्टीने मुलांना वेगवेगळ्या क्लासेसना घालायला पण सुरुवात होते. तर त्यांच्या पालकांना सर तुम्ही काय सल्ला द्या? क्लासेस लावले म्हणजे आपण कुठेतरी पोचलो असं नसतं. पहिला मुद्दा. 8वीत क्लास लावला म्हणजे आपण IITला पोचलो असंही नसतं. नक्की लक्षात आलं? सगळ्या क्लासेसवाल्यांचा तो पोटापाण्याचा व्यवसाय आहे. क्लास कुठे उपयोगी पडतो कळत नसेल तर. नक्की लक्षात आलं? मी याला एक छोटंसं उदाहरण देतो. तुमच्यापैकी काही जण मुंबईला गेले असतील. मुंबईहून परतताना कर्जतला मागे एक इंजिन लावतात. पुढचं इंजिन असतं, मागचं इंजिन असतं. मागचं इंजिन म्हणजे क्लास समजायचा. लक्षात आलं? मग घाटापुरता तो क्लास आहे ना. आणि घाटापुरता क्लास आहे म्हणजे काय? जे कळत नाही त्याच्यापुरता तो क्लास आहे. याच्या उलटं पालकांची, मुलांची, सगळ्यांची समजूत काय होते? क्लास लावला, पाठांतर करून घेतलं, परीक्षेचे पेपर सोडवून घेतले की आपल्याला छान छान मार्क पडणार आहे. असं काही होत नाही. आता हे मी आकड्यातनं थोडंसं समजावून सांगतो. 8वीपासून IITचा क्लास लावणारे अनेक आहेत. माझं कोणाशी क्लासवाल्यांशी भांडण नाही, संस्थाचालकांशी भांडण नाही. मूळचा मुद्दा काय आहे? क्लासवाले क्लास लावतात, पालक पैसे देऊन जातात, हरकत नाही. पुढं काय घडतं? आत्ता निकाल लागला. निकालावर मी जवळजवळ पाऊण तास फक्त आकडे माझ्याशी गप्पा मारत होते निकालाचे. मेघालय मॅडम किती तास? पाऊण तास आकडे माझ्याशी गप्पा मारत होते. तुम्ही 5 मिनिटात निकाल वाचलात. लक्षात आलं? पहिला आकडा मी काय काढला? 16 लाख मुलं बसली. 86,000 90% पुढचे आहेत. शब्द काय आहे? 86,000 90% पुढचे आहेत. मग आता मेडिकलच्या अख्ख्या महाराष्ट्रातल्या जागा किती आहेत? 6,000. IITच्या जागा किती आहेत अख्ख्या भारतातल्या? 15,000. 86,000 21,000 बसणार आहेत का? तुला कळलं का मी काय बोललो ते? 86,000 मुलं 90% पुढची आहेत.
आणि यातल्या बहुतेकांनी सगळ्यांनी 8वीपासून क्लास लावलेला आहे. मग त्याच्यातले 21,000 पोचणार असतील तर तिथे पोचण्याच्या संदर्भात मागचं इंजिन फक्त ढकलायचं काम करतं आहे. अभ्यास झाला आहे का? नाही झाला. आणि मग हा अभ्यास कसा सुरू करायचा? पहिलेपणे शिकण्यासाठीचा जो वेळ द्यावा लागतो तो आपण देत नाही. हा वेळ देणं म्हणजे स्वयं अभ्यास. नक्की लक्षात आलं? तेव्हा हा स्वयं अभ्यास करणारा कोणताही मुलगा पुढे यशस्वी होतो. आता गरज कशाची असते? अनेकांना इंग्लिश मिडियममध्ये घातलं तर पहिली शाळा कुठली लागली? इंग्लिश मिडियमची. नंतर कुठली लागली? मराठी मिडियमची. मग त्या मराठी मिडियममध्ये सुद्धा भानगड काय केली? सेमी इंग्लिश केली आहे. बरोबर आहे? पण 29 साता किती आणि 29 7s आर किती? दोन्हीचं उत्तर देता येत नसलं तर क्लास लावून काय फायदा आहे का? सांगतेस का 29 साता किती? 10वी झाली ना तुझी? नाही येते, कारण पाढेपाठच करायचे नसतात. मग 11वी सायन्स घेतलं तर आपण तोंडगशी पडतो. मग पाढेपाठ नसले तरी 29 साताचं उत्तर कसं देता येतं? 30 साता किती, त्यातनं किती वजा करायचं असंही तोंडी देता येतं. पण असं क्लासमध्येही शिकवत नाहीत, शाळेतही शिकवत नाहीत. ते शिकणं महत्त्वाचं, क्लास लावून काही घडत नाही. म्हणजे याचाच अर्थ की 10वी पर्यंत फक्त मूलभूत संकल्पना तयार करण्यावर पक्क्या करायच्या. आणि त्याच्यानंतर तुम्ही करिअरचा खरा विचार हा 10वी नंतर सुरू होतो. तोपर्यंत आपल्याला जे काही येतंय, जे काय आवडतंय, आता संकल्पना म्हणजे काय याच्याकडे मी जरा विस्ताराने येतो. टाटाचं मीठ कसं असतं? चिमटीत घेतलं तर अगदी बारीक बारीक लागतं. आणि नेहमीचं मीठ आपण किराणा मालाच्या दुकानात आणलं पिशवीतलं तर ते जाड जाड लागतं. हा फरक का? विचारच नाही केला. उत्तर देतेस का? दे. आयोडीनचा काय संबंध आहे? आयोडीनचा संबंध नाही आहे. पुन्हा पाठ केलेलं पुस्तकातलं वाक्य बोलतीये, जाहिरातीतलं वाक्य बोलते, आयोडाइज टाटा नमक खाओ. आयोडाइज केलं म्हणून ते नाही आहे, ते रिफाईंड आहे. रिफाईंड शब्द माहिती आहे ना? मग रिफाईंड कसं असतं? टेबलावरच्या छोट्या भोकाच्या बरणीतनं असं असं स्प्रिंकल करण्यासाठीचं असतं, ते रिफाईंड असतं. आणि आपण चमच्याने घेतो, पानात वाढून घेतो, चिमटीने वाढतो, भातात कालवतो, ते रोजचं मीठ असतं. संकल्पना तिघांना कळली. दही कळलं, तूप कळलं, मीठ कळलं. रोजच्या वापरातल्या गोष्टी आहेत, पण डोक्यातच नाही शिरल्या. बोला. दैनंदिन जीवनातल्या उदाहरणांनी सरांनी खूप छान पद्धतीने हे समजावून सांगितलंय. आता थोडंसं मुलांच्या अभ्यासाच्या पद्धतीमध्ये सर मला असं हवं आहे की मुलांची मानसिकता बदलली आहे या सगळ्यामुळे. की आधी असा अभ्यास करत होतो आणि आता एकदम पुढच्या वर्षी मला ऑफलाईन अभ्यास करायचा. तर हा जो सगळा बदल झाला आणि त्यामुळे कदाचित मार्कांवर जे काही परिणाम झाले, म्हणजे काही ठिकाणी खूप मार्क पडले तर काही ठिकाणी ते खूप खाली आले. तर ह्या सगळ्याचं हे काय म्हणूयात आपण की स्पष्टीकरण तुम्ही कसं द्याल? मुलं मोबाईल वापरत होती, मुलं ऑनलाईन अभ्यास करत होती. त्यांच्या आईवडिलांना किंवा मुलांना रोज 3 पानं लिहिण्याकरता कोणी थांबवलं होतं? आता तुझ्याकडे येतो. नाव काय तुझं? एक फुलस्केपचं पान लिहिण्याकरता तुला किती वेळ लागतो सांगू शकतेस का? नाही. लक्षात येते का तुमच्या सगळ्यांच्या? पेपर लिहायला 3 तास दिलेत, यंदा अर्धा तास जास्तीचा दिला, तो पुढच्या वर्षी मिळणार नाही. आन्सर शीटला 12 पानं, बरोबर आहे ना? मग 12 पानं संपूर्ण लिहायची असतील तर 3च तास आहेत ना. म्हणजे मग एक पान 15 मिनिटात आपलं लिहून होतं का? विचार नाही ना केला कधी? मग ते 15 मिनिटात लिहून झालं तर सप्लिमेंट जोडली जाईल का? नाही. सप्लिमेंट जोडली नाही गेली तर 60च्या पुढे मार्क मिळतील का? 4 सप्लिमेंट जोडल्या तर 70च्या पुढे मिळतील ना. मग 16 पानं 3 तासात म्हणजे 180 मिनिटात लिहिण्याकरता आता साधा भागाकार करा. मग पुस्तक वाचलं, मेंदूत शिरलं, परीक्षेला गेलात
मेंदूतनं हातातनं कागदावर उतरण्यासाठीचा लागणारा वेळ. याच्यात तर काय कोणी करोनाच्या काळात थांबवलं नव्हतं, अजिबात नाही. बरोबर आहे. मग हे सगळं करायचं कोणी? तुम्ही. शेपटी नाही आपटायची, आपला आपला वेळ माहिती पाहिजे. आणि ज्यांना आर्ट्सला जायचं आहे, ज्यांना कॉमर्सला जायचं आहे, ज्यांना सिनियर कॉलेजमध्ये जाऊन मोठे व्यावसायिक अभ्यासक्रम पूर्ण करायचे आहेत, त्यांना स्वतःचा लिहिण्याचा वेळ, मेंदूतनं हातातनं कागदावर 300 शब्द उतरण्याचा वेळ. मी शब्द काय काय वापरला? स्वतःच्या मेंदूतनं. कोणीतरी डिक्टेट करते, वेळ वेगळा. डावीकडचं वाचून लिहितोय, वेळ वेगळा. गाणं ऐकत लिहितोय, वेळ वेगळा. पण पेपर लिहिताना आपण यातलं काही करतो का? नाही. मग पेपर लिहिताना जे करतो, स्वतःच्या मेंदूतनं हातातनं मन लावून बराबरा लिहितोय, चुका न करता खाडाखोड न करता लिहितोय, ते 300 शब्द लिहायला ज्याला 12 मिनटापेक्षा जास्त वेळ लागतो त्यांनी तो 10 मिनटावर आणण्याचा प्रयत्न करायचा. त्या मूळच्यामध्ये लिहिण्याची सवय पाहिजे. समर्थ रामदासांनी एक वाक्य 300-400 वर्षापूर्वी लिहून ठेवलं आहे. दिसा माझी काहीतरी लिहित जावे. लक्षात आलं? दिसा माझे म्हणजे रोज काहीतरी, म्हणजे मी जे समोर येईल ते लिहा म्हटलं ना. आणि मग तुमच्याकरता तुम्ही स्टुडंट असल्यामुळे रोज 3 पानं लिहिलीच पाहिजे. इंग्लिशमध्ये लिहा, हिंदीत लिहा, मराठीत लिहा, काहीही लिहा, पण 3 फुलस्केप पानं लिहायला पाहिजे. ओके. गेली 3 वर्षे डिजिटल माध्यमांशी थोड्याफार फरकाने प्रत्येकाचाच खूप जवळचा संबंध आला. तेव्हा डिजिटल माध्यमांमध्ये करिअरचे कोणते कोणते पर्याय उपलब्ध आहेत सर, असं तुम्ही आमच्या प्रेक्षकांना सांगू शकाल? 12वी व्यवस्थित पूर्ण करायची. 12वी व्यवस्थित पूर्ण केल्यानंतर कौशल्य विकासाचे विविध अभ्यासक्रम तुमच्याकरता उपलब्ध आहेत. त्याच्यात आपल्याला पदवी घेता येते. बॅचलर्स इन व्होकेशन नावाची पदवी आता जवळजवळ 50 प्रकारात उपलब्ध आहे. आणि 11वी 12वीसुद्धा किमान कौशल्यावर आधारित नावाच्या अभ्यासक्रमातनं उपलब्ध आहे. म्हणजे 11वी आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, डिप्लोमा हे सोडून किमान कौशल्यावर आधारित असे जवळजवळ 16 अभ्यासक्रम 16 शाळांतनं पुण्यात शिकवले जातात. तिथे काय आहे? वर्गात 20 मुलं आहेत. मग या 20 मुलांच्या संदर्भात निरनिराळे अभ्यासक्रम आहेत. हे सगळे अभ्यासक्रम करत असताना आपले टक्के वाढू शकतात. त्याच्यानंतर बॅचलर्स इन व्होकेशनलला आपल्याला जाता येतं. आणि डिजिटल माध्यमाकडे जाण्याच्या संदर्भात मूळचं डिजिटल माध्यम नावाचा प्रकार काय आहे, हाताळण्याच्या संदर्भात संधी काय आहेत, ह्याच्याकरता वाचन लेखन वाढायला पाहिजे. तुमच्या प्रश्नाकडे मी मुद्दामून 12वी असं करता म्हणतो की सोशल मीडिया कळण्याकरता सुद्धा 12वी व्हायला पाहिजे. सोशल मीडियावर कोण कुठे असतं हे कळण्याकरता सुद्धा एक मॅच्युरिटी पाहिजे. यूट्यूबवर कोण बघतंय कोण बघत नाही आहे, त्याचे व्ह्यूज किती आहेत हे कळण्यासाठीची आकडेमोड व्हायला सुद्धा 12वी पाहिजे. त्या डिजिटल मीडियाकडे 10वी नंतर जाता येतं हे तुम्ही कृपा करून जरा बाजूला ठेवा. तो 12वी नंतरचा रस्ता आहे. आणि मग त्या सगळ्यामध्ये शब्द एकच आहे, स्क्रीन किंवा पडदा. मग स्क्रीन किंवा पडदा कुठे कुठे असतो, त्यातनं डिजिटल मीडिया सुरू होतो. टी व्ही सुरू होतो, मोबाईल सुरू होतो, बरोबर आहे, कॅमेराचा हे सुरू होतो, थिएटरचा पडदा सुरू होतो. त्याच वेळेला LED स्क्रीन्स असतात रस्त्यावर लावलेले, ते सुरू होतात. हे सगळं म्हणजे काय तर डिजिटल मीडिया. आणि छापून येते तो प्रिंट मीडिया. मग डिजिटल मीडियाकडे जायचं असेल तर याच्या संदर्भात जी साधनं वापरली जातात ही साधनं हाताळता त्याच्यात कौशल्य डेव्हलप करणं. म्हणजे उदाहरणार्थ छोट्या मोबाईलवरनं साध्या मोबाईलवरनं किती पिक्सेलचा कसा फोटो निघतो, सेल्फीमध्ये आपला चेहरा वाकडा कसा दिसतो, मग सेल्फीचा स्टँड घेतला तर पुढे काय होतं, हे सगळं शिकायला 12वी.
आणि 12वी 75% पाहिजेत असं मी बोलत नाही. 12वी संपली, 12वीचा अभ्यास संपला की मॅच्युरिटी वाढते आणि त्याच्यानंतर डिजिटल मीडियाचे सगळे कोर्सेस उपलब्ध आहेत. 3 महिन्याचा कोर्स आहे, 3 वर्षाचा कोर्स आहे, बॅचलर्स इन व्होकेशनलचा कोर्स आहे आणि सगळ्यात उत्तम कोर्स आहे तो बॅचलर्स इन मास कम्युनिकेशन नावाचा. तो जर कंप्लीट केला तर प्रिंट मीडिया, डिजिटल मीडिया याचा वापर करून आपण वेगवेगळ्या पद्धतीत कौशल्य विकास करू शकतो. सर, काउन्सिलर म्हणून जेव्हा आम्ही मुलांशी बोलतो तेव्हा त्यांच्या तोंडी IT-तच जायचं आहे, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमध्ये जायचं आहे, कोडिंग करायचं आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, रोबोटिक्स हे असे शब्द येतात. तर ह्या सगळ्याचा मुलांनी कशा पद्धतीने विचार करावा? हे सगळे शब्द मी याला कट्ट्यावरच्या गप्पा म्हणतो. कट्ट्यावरच्या गप्पा काय असतात? गप्पा मारायच्या आणि घरी गेले की विसरून जायच्या. लक्षात आलं? मग दुसऱ्या कट्ट्यावरच्या गप्पा काय असतात? मला दीपिका पडुकोन बनायचं आहे, मला रणबीर कपूर बनायचं आहे. बनतं का कोणी? आमिर खान बनणार आहे तर गेली 50 वर्ष चालले आहेत ना, बरोबर आहे ना? दुसरा आमिर बनला का? नाही. कट्ट्यावरच्या गप्पा शब्द लक्षात आला. मग आता या गप्पांच्या संदर्भात रिॲलिटी काय आहे? तर रिॲलिटी अगदी साधी सोपी अशी आहे. सॉफ्टवेअरमध्ये पहिली नोकरी मिळणं हे सगळ्यात कठीण आहे. नक्की लक्षात आलं? सॉफ्टवेअरमधली पहिली नोकरी मिळण्याकरता काय लागतं? तर कमीत कमी 75% मार्क फायनल इयर इंजिनिअरिंगला लागतात. फायनल इयर इंजिनिअरिंगला म्हणजे मग गचके खात खात इंजिनियर झालेल्याला काही संबंध आला का? नाही. गचके खात खात BSc MSc केलेल्याला काही संबंध आला का? नाही. तेव्हा पहिली नोकरी लागली तर त्याच्यानंतर 1 वर्षाचं ट्रेनिंग असतं. हे ट्रेनिंग संपलं की मग कुठलं तरी एक कामात आपल्याला पाठवतात आणि ते 3 वर्षाचं काम संपल्यानंतर आत्ता मॅडम जेवढे शब्द वापरत आहेत त्या सगळ्या शब्दांच्या संदर्भात प्रशिक्षण घ्यायला सुरुवात होते. म्हणजे मग किती वर्ष झाली? 10वी नंतरची 2, 12वीची, इंजिनिअरिंगची 4, 6, प्रशिक्षणाचं 1, 7, प्रोजेक्टची 3, 10. 10 वर्षानंतरच्या गोष्टीबद्दल आत्ता चर्चा कशाला? म्हणजे हे शब्द काय आहेत? आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, त्याच्यानंतर रोबोटिक्स, मेकॅट्रॉनिक्स हे सगळे 10 वर्षानंतरचे शब्द आहेत. आता याच्यात एक जरा फरक आहे. फरक असा आहे, आपण मगाशी एक आकडा पाहिला, 90% पुढची मुलं. ज्या मुलांच्या पालकांच्याकडे मुलांनी 90% मिळवलेत आणि पालकांच्याकडे 50 लाख आहेत. किती? 50 लाख. त्यांना इंजिनिअरिंगच्या पहिल्या वर्षापासून असे काही कोर्सेस भारतातल्या 5 स्टार कॉलेजेसनी काढले. आपण 5 स्टारमध्ये कधी पाऊल टाकण्याचं स्वप्न तरी बघतो का? लक्षात आलं? आपण टपरीवर चहा पितो. 5 स्टारचा चहा केवढ्याला मिळतो? 550 रुपयाला मिळतो. मग 5 स्टारमध्ये जायचं स्वप्न नाही ना बघत आपण. मग 90%ही पाहिजेत आणि 5 स्टार संस्थेत जाऊन शिकवायला पालकांच्याकडे 50 लाख पाहिजे. भारतात अशा एक 25 संस्था आहेत, त्यांनी कोर्सेस काढलेत. तुमच्या माहितीकरता म्हणजे याच्यातल्या दक्षिणेकडे अशी 3 विद्यापीठं आहेत, उत्तरेकडे 5 विद्यापीठं आहेत. नावं मी घेत नाही. महाराष्ट्रात सुद्धा 2 विद्यापीठं आहेत, पुण्यातलं 1 विद्यापीठ आहे. यांनी सगळ्यांनी कोर्सेस काढलेत. आता याची गंमत, मी 50 लाख एकदम नाही काढला आकडा. तिथे जाऊन शिकायचं तर महिना 15,000 रुपये तर खर्च येणार की नाही? किती वर्ष शिकायचं? 4 वर्ष. म्हणजे हेच 10 लाख झाले ना. 60 महिने गुणिले 15,000 एवढं तरी येत आहे ना तुला? 15 90, बरोबर आहे ना? 10 लाख हे झाले. आईवडील जाणार येणार, मुलगा जाणार येणार वर्षातनं 3दा, तो विमानाने जाणार येणार, त्याचे 5 लाख झाले. 15 लाख इथे संपले. कॉलेजची फी किती आहे माहिती आहे का? इंजिनिअरिंग कॉलेजची फी 1.25 लाख आहे. आपल्या इथे शेजारीसुद्धा एक कॉलेज आहे, मागच्या बाजूला एक कॉलेज आहे, पलीकडच्या बाजूला एक कॉलेज आहे.
सगळ्या कॉलेजची फी किती? 1.25 लाख. पण या सगळ्या कोर्सेसवाल्या कॉलेजची फी आहे 11 लाख एका वर्षाची. कळलं? 11 चोक 44 अधिक हे 15. म्हणजे सर काय की या शब्दाची सोपं मुलांना भुरळ सोपं पडते. भुरळ नाही, मी आणि सोपं त्याच्या सोपं सांगतोय. त्याच्या मागे ते कट्ट्यावरच्या गप्पा नकोत. बरोबर. आपण सुरुवात कुठे केली? 90% टिकवा पदवीपर्यंत. इथे विषय संपला. सर आपण नेहमी म्हणतो की करिअर घडवणं हा एक प्रवास आहे, ती एक प्रोसेस आहे. तर हे घडवणं किंवा हे घडणं म्हणजे नक्की काय असतं? पहिली गोष्ट, करिअर शब्द फार लूजली की ढोबळपणे वापरला जातो. त्याच्याऐवजी काय शिकायचं, काय करायचं, मला काय आवडतं याच्यावर पदवी घेत असताना आपल्याला फोकस करायचं आहे. पदवी घेत असताना फोकस हे सगळं केलं तर ज्या मिनिटाला आपण एखादी गोष्ट करायला लागतो, कामाला लागतो, कामात पडल्यावर आपल्याला कळतं की हे काम करण्याकरता आपण शिकलो आहे ते आवडतं आहे का नाही. ते जर आवडत नसेल बदलायला शक्यता आहे, काहीच पंचायत नाही आहे. सगळ्याच्या सगळं आपल्याला बदलता येऊ शकतं. म्हणजे उदाहरणार्थ एक इलेक्ट्रॉनिक इंजिनियर, ते शिकल्यानंतर त्याने मीडियामधला कोर्स केला आणि आत्ता नंबर 1चा 2चा 3चा अशा डायरेक्टर्समध्ये जाऊन अप्रतिम तो जाऊन पोचला आहे. ओम राऊत त्याचं नाव. दिग्पाल लांजेकर डिप्लोमा इंजिनियर आहे. इंजिनियर झाला म्हणून तो इंजिनिअरिंग करतोय का? नाही. या चौघांना जे काय करायचं ते सापडलं ज्या दिवशी तिथे, तेव्हा तुमचा करिअर घडवणं शब्द सुरू झाला. तोपर्यंत त्यांचा शोधच चाललेला होता ना. मग त्या शोधात त्यांनी काय केलं? उपाशी राहणार नाही एवढ्याची सोय केली. शब्द मी काय वापरतोय? उपाशी राहणार नाही याची सोय केली. कामाला सुरुवात केली. काम आवडतंय न आवडतंय? नाही आवडलं, बदलता येतं. त्या घडवणं नावाचा शब्द पहिल्या दिवशी डोक्यात न काढायचा. करिअर हा शब्दसुद्धा थोडा बाजूला ठेवायचा. मला आत्ता काय करायचं आहे, येत्या 2 वर्षात मी कुठे पोचणार आहे, आणि ते करत असताना पुस्तकांच्या शिवाय मी आणखीन जास्तीचं काय काय करतो आहे, पुस्तकांच्या शिवाय. आणि मग ते पुस्तकांच्या शिवाय कॉमर्समध्ये असेल तर कुठे पार्ट टाईम नोकरीला जातो आहे का, सेल्समनशिप करतो आहे का, स्टॉक बघतो आहे का, स्टोअर्सचं काम करतो आहे का, अकाउंट्सचं काम करतो आहे का, अनेक स्वरूपाची छोटी छोटी कामं आहेत ना. आर्ट्समध्ये असेल 12वी ते BA या दरम्यान तो ट्रॅव्हल टुरिझमचं काही काम करतो आहे का, केटरिंगचं काही काम शिकतो आहे का, बेकरी कन्फेक्शनरीचं काही काम शिकतो आहे का, डिजिटल मीडियातलं काही शिकतो आहे का, जर्नलिझमकडे जायचं असेल तर ते काही शिकतो आहे का. एक 6-6 महिने 1 वर्ष आपण हे सगळं शिकू शकतो. शिकताना ते आवडलं तर पदवीनंतरचा कोर्स त्याच्यात घेता येतो आणि तो घेतल्यानंतर तुम्ही म्हणता तसं घडवणं सुरू होतं. ठीक आहे. तेव्हा 10वी-12वीला करिअर घडवायची हा शब्दच नाही. काय शिकायचं, कसं शिकायचं, नाही आवडलं तर त्यातलं वेगळं काही शिकण्याकरता पदव्युत्तर पातळीला आपण जाऊ शकतो, इंटरडिसिप्लिनरी आपण जाऊ शकतो. आणि त्याच्यानंतर वयवर्ष 23 नंतर नक्की रस्ता ठरला किंवा 26व्या वर्षी घडवणं शब्द सुरू होतो. नक्कीच. म्हणजे 10वी नंतर करिअर करण्यापेक्षा सुद्धा सरांनी सांगितलं तसं की एकदा तुमच्या हातात काही कौशल्य आली, त्या अनुषंगाने तुम्ही त्यात कामाचा अनुभव घेतला तर त्यानंतर निश्चितच तुमचं करिअर घडत सुरू होतं. सर, प्रेक्षकांचे काही प्रश्न घेऊयात आपण. हो, नक्कीच. पहिला प्रश्न सर वैभवीने विचारला होता की ॲप्टिट्यूड टेस्टचा करिअर निवडीमध्ये कितपत उपयोग होतो? ॲप्टिट्यूड टेस्टचा उपयोग माझ्या मते 100% होतो. नक्की लक्षात आलं? आता तो कसा होतो? त्याच्यातनं अनेक पॅरामीटर्स येतात.
वेगवेगळ्या स्वरूपाच्या टेस्ट आहेत. करिअर दिशामध्ये जी काही टेस्ट आहे त्याच्यातले काही पॅरामीटर्स मी सांगतो, सगळेच्या सगळे काही सांगत नाही आहे. तर्क विचार क्षमता म्हणजे चौकसपणा, प्रश्न विचारून माहिती गोळा करण्याची उत्सुकता. बरोबर आहे. हे आणखीन सोपं. का, कधी, केव्हा, कशाला, कुठे मी प्रश्न विचारून त्याची उत्तरं मिळेपर्यंत मी प्रयत्न करते का नाही करत, ही माझ्यात क्षमता आहे का नाही आहे. हे जर नसेल तर सायन्सला जाणं धोक्याचं आहे ना. नक्की लक्षात आलं. मग ते धोक्याचं आहे हे कळलं तर ती क्षमता वाढवायची कशी आहे तर मला कळलं नाही, मला सायन्सलाच जायचं आहे, मला इंजिनियरच बनायचं आहे. पण ही क्षमता माझी आत्ताची नीड्स इम्प्रूव्हमेंटला आहे, ॲव्हरेजला आहे, अबव ॲव्हरेज आहे. अशा त्याच्यात तिथे पास नापास असं काही नसतं. आणि एखादं नीड्स इम्प्रूव्हमेंट असलं म्हणजे त्याचे करिअर घडणार नाही असंही नसतं. जे करायचं त्याला पूरक काय लागतं. मग सायन्स करता पूरक काय लागतं तर सायन्स करता तर्कविचार लागतो आणि गणिती क्षमता लागते. मगाशी मी तुला एक पाढ्याचा प्रश्न विचारला, त्याचं उत्तर देणं म्हणजे गणिती स्मृती. आणि पाढ्याचं मी जे पुढचं सांगितलं की 29 आता पाठ नसलं तर ते उत्तर कसं काढायचं, ती गणिती क्षमता. दोनातला फरक लक्षात आला. सोडवण्याचं मी शॉर्टकट सांगत होतो. म्हणजे कोणची रीत कुठे आणि का लावायची याच्याबद्दलचं उत्तर मिळणं म्हणजे गणिती क्षमता आणि गणिती स्मृती. 3 क्षमता कळल्या का तुला सायन्सच्या. याच्या जोडीला काय लागतं, जे शिकलं आहे ते नेमक्या शब्दात मांडणं. आपण बोललोच 12 पानं लिहिणं वगैरे वगैरे. मग हे मॅक्झिमम कुठे लागतं, कला शाखेत लागतं, कॉमर्स शाखेत लागतं, व्यावसायिक अभ्यासक्रमात लागतं. पण नुसत्या सायन्सला ॲव्हरेज असलं तरी पुरेल. पण ते जर उत्तम असेल तर त्याचा वापर करून त्याच्यात जायचं का, याचा वापर करता येतो. ह्याच्या जोडीला अजून काय एक 2D 3D अंडरस्टँडिंग नावाचा प्रकार आहे. त्यांच्या कॅमेरामधनं डेप्थ कळती आहे, 3 डायमेन्शनल कळतं आहे. हे सगळं कळणाऱ्याला चित्रकलेतनं जाण्याचे रस्ते उपलब्ध होतात. त्याच्यानंतर कलात्मक दृष्टी असेल तर परफॉर्मिंग आर्ट्सकडे जाता येतं. नाट्य, नृत्य, गायन, वादन, चित्रकला या सगळ्यामध्ये जर काही करायचं असेल तर त्याचा उपयोग होतो. या दोन्हीकरता स्पेशियल ॲबिलिटी आणि आर्टिस्टिक ॲबिलिटी असे इंग्लिशमध्ये शब्द आहेत. अवकाश बोधन क्षमता म्हणजे स्पेशियल ॲबिलिटी आणि क्रिएटिव्हिटी म्हणजे कलात्मक दृष्टी. अजून एका क्षमतेचा महत्त्वाचा वापर सगळीकडे लागतो. कोणत्याही प्रोफेशनल कोर्सला जाताना आकलन क्षमता लागते. लक्षात आलं. मी आत्ता काय बोलतोय हे उद्याला सांगता येणार, आत्ता लगेच नाही. उद्याला ज्याला सांगता येईल, नीट सांगता येईल, त्याची आकलन क्षमता चांगली. नाहीतर छान भाषण झालं, आम्ही सगळा कार्यक्रम ऐकला, आठवत काहीच नाही, असं होऊ शकतं ना. लिहून काढ, सगळं छान लिहून काढलं, कळलं काय. कळलं काय मध्ये महत्त्वाचं काय आपण बोललो, 90चे टक्के टिकवणं. सायन्समध्ये 5च गोष्टी असतात. डिजिटल करता 12वीपर्यंत शिकायला पाहिजे. करिअर घडवणं हे शिकणं संपल्यावर 3 वर्षांनी होतं. AI वगैरे ह्या कट्ट्यावरच्या गप्पा आहेत. आवडत्या क्षेत्रात शिकलेलं सोडूनसुद्धा जाता येतं. मी किती पटकन तुम्हाला या सगळ्या गोष्टी रिवाइंड केल्यासारख्या सांगितल्या की नाही. आणि ह्या रिवाइंड केल्यासारख्या सांगितल्या याचा अर्थ माझी आकलन क्षमता मी वापरली. लक्षात आलं. धडा घडाघडा पाठ केला म्हणून दाखवला म्हणजे आकलन क्षमता नाही, ते पाठांतर झालं. धड्यातलं समजलं काय आणि याच्यावर आपल्याला प्रयत्न करायचा आहे. तो करायचा असेल तर आता या सगळ्या क्षमतांचा वापर वाढवण्याकरता कसा करायचा याच्याकडे जाऊया. वाचून झालं, त्याच्यावर प्रश्न पडले पाहिजेत. का, कधी, केव्हा, कशाला, कुठे, कोणी, सगळ्याची उत्तरं मिळवली
तर आकलन वाढणार. प्रश्नच नाही विचारले तर विषय संपला. आकलन वाढल्यानंतर त्याच्यात गणित लागतं आहे का, गणिती क्षमता लागते आहे का, काही प्रश्न विचारलेत का. अकबर बिरबलाच्या गणितात सुद्धा मेंढ्या किती, अमकं किती, तमकं किती असतं की नाही, कालच पेपरात छापून आलं होतं. म्हणजे तिथे गणित क्षमता वापरायची आहे, नुसते बेरीज वजाबाकी नाही आहे. आणि याच्या जोडीला चित्रकलेचा कुठे वापर करायचा का, हे सगळ्याच्या सगळं जर आपल्याला करायचं असेल तर ॲप्टिट्यूड टेस्टचा खूप फायदा होतो. दुसरा फायदा, त्याच्यात एक इंटरेस्ट टेस्ट नावाची असते आणि तिसरी असते ती स्टडी हॅबिट्स नावाची, अभ्यासाची पद्धती. आपली अभ्यासाची पद्धती परीक्षेपुरती आहे का, कायमची आहे का, तात्पुरती आहे का, अभ्यास कसा करतो, त्याच्या वेळा कशा आहेत, हे ते स्टडी हॅबिट्समधनं कळतं. आणि इंटरेस्ट टेस्टमधनं तुला काय आवडतं मी विचारलं तर पटकन काहीतरी वेगळंच उत्तर देशील, पण खरं काय आवडतं ते त्या टेस्टमधनं नकळत वर येतं. मी शब्द काय वापरला आहे, नकळत वर येतं. म्हणजे हिला जर मी आत्ता मिठाईचा पुडा समोर ठेवला नाव विचारलं काय आवडतं तर ती म्हणा आंबा बर्फी आवडते, पण खऱ्या अर्थाने तिला कदाचित पुरणपोळी आवडत असेल. बरोबर आहे ना, आवडते ना पुरणपोळी, पोटभर खाल्लं की कसं बरं वाटतं. आलं ना उत्तर. मग इंटरेस्टच का द्यायची, नकळत दिलेलं उत्तर आपल्याला कळतं आणि मग त्या उत्तरातनं पुढे जायचं का, तात्पुरतं आकर्षण वाटतं त्याच्यातनं जायचं. आकर्षण असतं ते कशासारखं असतं, त्याला मी चॉकलेट्स म्हणतो. चॉकलेट खाऊन पोट भरतं का, नाही. अगदी भला मोठा 200 रुपयाचा बार खाल्ला तरी 2 वाजता भूक लागतेच की नाही. तर चॉकलेट खाऊन पोट भरत नाही, तर त्याच्यापासून बाजूला जायचं. म्हणून ती टेस्ट पण करायची. ओके. 12वी सायन्स केलेल्या एका मुलाचा प्रश्न आहे सर, की फॉरेन्सिक सायन्स करायचं आहे पुढे जाऊन, तर त्याच्यात मला कसं जातं. त्याच्यात जाण्याचे खरे रस्ते, तू केमिस्ट्री, बॉटनी, झुलॉजी किंवा फिजिक्स, इलेक्ट्रॉनिक्स जे काही तुझे विषय असतील ते PCMB चारी घेतलं असलं तुझ्या आवडत्या विषयातनं तू BSc कंप्लीट कर आणि MSc फॉरेन्सिकसाठी तू जा. हा खरा रस्ता. दुसरा एक सुंदर रस्ता 2च महिन्यापूर्वी आपले पंतप्रधान मोदींनी गांधीनगरला फॉरेन्सिक विद्यापीठ म्हणूनच स्थापन केलेलं आहे. त्या फॉरेन्सिक विद्यापीठाचे अनेक कोर्सेस आहेत. पदवीधरांसाठीचे कोर्सेस आहेत, पदव्युत्तरांसाठीचे कोर्सेस आहेत आणि पदवीसाठीचेही कोर्सेस आहेत. त्यांची प्रवेश परीक्षा द्यायची. कोणतीही 12वी सायन्स झालेल्या मुलाला ती प्रवेश परीक्षा देता येते आणि जाता येतं. आता फॉरेन्सिक सायन्स म्हणजे काय याच्याबद्दल मी जरा अगदी सोप्या शब्दात सांगतो. बंदूक माहिती आहे, बंदुकीची गोळी माहिती आहे, पिस्तूल माहिती आहे, गावठी कट्टा ऐकला आहे. त्या बंदुकीच्या गोळीत काय भरलेलं असतं, दारू. दारू म्हणजे प्यायची नाही, बरोबर आहे. बंदुकीची दारू असते. त्याच्या जोडीला पुढचं काय असतं, केस, कातडी, दात, नख, रक्त. लक्षात आलं. समजा एखाद्याच्या अंगावर ॲसिड फेकलं, ॲसिड कोणचं होतं, कपडे जळले, कातडी भाजली, पण ॲसिड कोणचं होतं, लक्षात येते ना. म्हणजे किती शब्द आले याच्यात, किती शब्द आले, प्रचंड आले ना. मग त्याच्यात केमिस्ट्री पण आली, फिजिक्स पण आलं, बायोलॉजी पण आली. त्याच्या पुढचं काय आलं, पुढचं आलं एखाद्याचा DNA कसा आहे, हा याचाच मुलगा आहे का, लक्षात आलं. त्याच वेळेला काही अत्याचार झाले असतील, करणाऱ्याच्या संदर्भातल्या काही खुणा तपासायच्या आहेत. आणि मग हे एवढं सगळं कळण्यासाठीची 12वी नंतरची आपली आहे का मेंदूची क्षमता. ते CID बघायचं आणि फॉरेन्सिकला जायचं. याच्या ऐवजी मी म्हटलं तसं PCMB घेतलेस ना,
कशातही तू 75% टिकव आणि मास्टर्सला त्याच्यात जावंसं वाटलं तर जा. याचं एक सगळ्यात महत्त्वाचं कारण असं, याच्यात त्या सगळ्या सरकारी नोकऱ्या जास्त आहेत आणि सरकारी नोकरी म्हणजे 10,000 अर्जातनं एक माणूस निवडणार. मग 10,000तनं तू तिथे निवडला जाशील का माहीत नाही, आणि तो एकदा लागला की तो 60 वर्षापर्यंत तिथेच राहणार, म्हणजे दुसरी जागा नाही. आपण असं काही खाजगी CID शब्द ऐकतो का? नाही ऐकत. खाजगी फॉरेन्सिक लॅब शब्द ऐकतो का? नाही ऐकत. नक्की लक्षात आलं? तेव्हा फॉरेन्सिक नावाचा शब्द खूप ॲट्रॅक्टिव्ह वाटला तरीसुद्धा तो खडतर आहे. मग अजून पुढचं काय? मग एवढे सगळे तज्ज्ञपणा आपल्या लहान मेंदूत मोठ्या मेंदूत भरायचा असेल तर मेंदूसुद्धा तल्लक व्हायला पाहिजे ना. ओके, मेंदूची मॅच्युरिटी पण तेवढी यायला हवी. पदवी घ्या, सायन्समधली घ्या, मग जायचं की नाही विचार करा. हाऊस असेल तर हा सगळा स्पेक्ट्रम लक्षात घ्या आणि फॉरेन्सिक युनिव्हर्सिटीत जा. सर, ग्रामीण भागातनं जी मुलं BCom BA करतात, मराठी मीडियममधनं करतात ती बऱ्याचदा, तर हे केल्यानंतर त्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध होण्यासाठी पहिली महत्त्वाची गोष्ट ग्रामीण शहरी हे करोनासारखं विसरायचं. आज मी कोणत्याही ST स्टँडवर महाराष्ट्रातल्या उतरलो तर जवळपास दिसणाऱ्या सगळ्या गोष्टी पुण्यातल्या स्वारगेटच्या आसपास दिसणाऱ्या गोष्टी सारख्याच आहेत. मग याच्यात जर फरक राहिलेला नाही आहे तर आता मग प्रश्न असा येतो, तिथेही खतं विकायची आहेत, तिथेही मोबाईल विकायचे आहेत, तिथेही डेटा विकायचा आहे, तिथेही मोबाईल रिपेअर करायचा आहे, भेळ पण विकायची आहे, वडापाव आणि मिसळ तर मिळते. मग त्याच्यात पुन्हा फरक आहे, कोल्हापुरी मिसळ पाहिजे का पुणेरी मिसळ पाहिजे? तर ग्रामीण भागातला हा शब्द काढला तर या सगळ्यामध्ये पडण्यासाठीचे त्यांचे गावातले रस्ते उपयुक्त आहेत. गावातले रस्ते मी एवढ्याकरता उपयुक्त आहेत असं म्हणतो की गावात जर त्याने हे केलं तर राहण्याचा महिना 12,000चा खर्च वाचला. मग ग्रामीण भागात जर त्यांनी बर्थडे केक विकायला सुरुवात केली तर केक आणायचा म्हणून 25 किलोमीटरवर जाऊन आणायची गरज पडेल का? लागतं काय? OTG एक लागतो छोटासा. BA BCom झालेलंही करू शकतो, BSc झालेलंही करू शकतो, केटरिंगवालाही करू शकतो, 12वी पासवालाही करू शकतो. छोट्या गावात सुद्धा महिन्याकाठी 5 वेळेला GSTचे रिटर्न्स भरावे लागतात. मग गावात बसून त्यांनी ऑनलाईन सुरू केलं तर बरोबर आहे. गावात बसून रेल्वेचं बुकिंग सुरू केलं तर लक्षात आलं. गावातनं टुरिस्ट टॅक्सी बोलवून ओलासारखी लोकांना गावातनं नेऊन सोडण्याचा धंदा सुरू केला तर. तुमच्या मुलांच्या माहितीकरता सांगतो, ओला आणि उबर कंपनी आणि हे शब्द आपल्याला पाठ आहेत ना, आणि टेस्ला पण शब्द पाठ आहे बरोबर आहे. या तिघांच्या मालकीची एकही गाडी नाही, स्वतःच्या मालकीची एकही गाडी नाही. टेस्ला फक्त टेक्नॉलॉजी तयार करते आणि सगळं तयार करून घेते. हे जर सगळं लक्षात आलं तर गावात बसलं तरीसुद्धा इंटरनेट अवेलेबल आहे का, आणि ते जर अवेलेबल असेल तर वायफायचा खर्च, BSNLची लाईन याच्यावर ते गावातसुद्धा छान काम करू शकतात. शहरात येऊन खर्च करून राहण्याचा खर्च, जागेचा खर्च, हां शहरात मला स्थायिक व्हायचं आहे, जसं पुण्यातल्या पोरांना अमेरिकेत स्थायिक व्हायचं आहे, जा बाबा. तसं जा बाबा म्हणण्याच्या संदर्भात चालेल. इथे मराठीचा अडसर नाही, इंग्लिशचा अडसर नाही, हिंदीचा अडसर नाही. मुलांकरता मी सांगतो आजपासून एक महत्त्वाचा नियम, आजच्या वेबिनारचा सगळ्यात महत्त्वाचा, आधीचं बोललो ते सगळं दुय्यम समजायचं. विचारल्या प्रश्नाला त्या भाषेत उत्तर. काय विचारलं? प्रश्नाला त्या भाषेत उत्तर. आपने सुबह नाश्ता क्या किया? मैंने चाय ली. अडखळलीस ना?
Which is your school? RSS school. It should be a complete sentence. I studied in RSSP school. हे कसं झालं? What's your name? My name is Pranali Prakash Malki. म्हणजे तू नुसतंच नाव सांगितलंस. माय नेम इज. लक्षात आलं? विचारल्या भाषेत उत्तर. आजचा कार्यक्रम हा प्रत्यक्ष झालेला कार्यक्रम 2-2.5 वर्षानंतरचा असल्यामुळे नवीन ऑफिसमध्ये येऊन मृणाल मॅडमशी, बाकीच्या सगळ्या काउन्सिलर्सशी आणि दीपक सरांशी संवाद साधण्याची मला संधी मिळाली. स्वाती मॅडमचे स्पेशल थँक्स आणि या सगळ्या टीमचे मनपूर्वक धन्यवाद. सर, मुलांची आणि पालकांची मानसिकता लक्षात घेऊन तुम्ही त्यांच्या प्रश्नांना अगदी अचूक उत्तरं दिली आहेत. मला वाटतं यामुळे त्यांच्या मनातील गोंधळ नक्कीच कमी झालेला असेल आणि करिअरच्या पुढच्या वाटचालीची नक्कीच त्यांना क्लॅरिटी आली असेल याची मला खात्री वाटते. या व्यतिरिक्त तुम्हाला जर काही प्रश्न असतील, काही शंका असतील तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही नक्की संपर्क साधू शकता. तिथे आमचे काउन्सिलर्स तुम्हाला उत्तरं देण्यासाठी कायम तत्पर आहेत. धन्यवाद.